आपली गुणवत्ता ते सिद्ध करताना दिसतील. आमच्यासोबत जुळले जातील साहिल शेळके, एक युवा समालोचक आहेत. त्यांचा गोड आवाज तुम्ही बघणार आहात. ते सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये धावतं समालोचन करत आहेत. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या क्रिकेटच्या स्पर्धा होत असत आहेत. खेळाडूंना मोटिवेट केलं जातं आहे. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे एक गाव एक संघामधून खेळणाऱ्या टीम करता 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक आहे ते 50,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक अनुक्रमे 15,000 पाहायला मिळतील. त्याचबरोबर चतुर्थ, 5वं, 6वं आणि 7वं 8 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॅटर आता उतरलेत. बरोबर 7:29 झालेत. पहिला चेंडू इथे पडायला पाहिजे. अंपायर्स स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. लाईन आखण्याकरता पंच इशारा करतायत. मैदानाच्या आतमध्ये जरा लक्ष द्या. आयोजक कमिटी मेंबर्स लाईन आखण्याकरता पंचांनी इशारा केलाय. निलेची मैदानाच्या आतमध्ये जरा अर्थातच झाडू सुद्धा घेऊन जावं. आता ही मिनिटं आपण पंचांनी घेतलं त्यामुळेच दोन्ही टीमला माफ करतोय. जय भोळनाथ वडुनवगर वर्सेस अप्पा 11 परोडी या दोघांमध्ये ही लढत असेल. 4 षटकांचा मॅच असेल. आणि जे कोणी यूट्यूबद्वारे जुडले असेल त्यांच्या माहिती करता आता वेळ निघून गेलाय तुमच्या प्रतीक्षेची. लगेचच तुम्ही जुडू शकताय SK एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर. घर बसल्या सुद्धा या स्पर्धेला तुम्ही पाहू शकताय. आणि आता हे मैदान तर मोकळं आहे. या मैदानाच्या सभोवताली तुम्ही गर्दी जर जास्त केली तर खूप बरं वाटेल. रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि जे प्रेक्षक रेलिंगच्या जवळ जर चिकटले असतील तर त्यांना विनंती करतो की त्या रॅलिंगपासून आपण दूर राहा जेणेकरून अडथळे येणार नाही. प्रेक्षक हो, माय बाप हो, तुम्हाला ही नम्र विनंती आहे. जे स्टँड दिलेत त्या स्टँडमध्ये तुम्ही बसले तर चालेल. स्पर्धेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय. सुंदर अशी आखणी रेखाटणे आपल्याला पाहायला मिळाली. टॉस बॉक्सची RK बिल्डर्स यांच्या माध्यमातून चांगला सपोर्ट्स लाभलाय. आमचे स्कोरर सागर पाटील हे सुद्धा दाखल झालेत आणि ते आमच्यापर्यंत वेळोवेळी माहिती देतील. सकाळपासून आपण गुणलेखक म्हणून बघितलं तर समीर कांबेकर हे आपण सकाळपासून बघितले होते. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. ऐकूया सुमधुर गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आम्ही आता सर्वांचं स्वागत करतोय. योग्य वेळ आली आहे आता मॅच स्टार्ट करण्याची, मॅच सुरू करण्याची. ग्रामपंचायत माजी उपसरपंच कुलदीप सुरेश पाटील आणि समाजसेवक विकास वडुनगर गावचे माजी उपसरपंच आदरणीय सन्मान्य कुलदीप सुरेश पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी उपसरपंच त्यांचं आम्ही स्वागत करतोय. मॅच स्टार्ट होतोय. पहिले चढक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय. पंच इशारा करतात पंकज म्हात्रे. 3, 2, 1 गेम इज ऑन. हो पुन्हा एकदा अडथळा आलाय. सूरज स्मृती जय भोलेनाथ वडुनवगर या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय अप्पा 11 भरोडी या टीमला. कल्पेश भोईर आणि निलेश भोईर 2 बॅटर उतरलेत. पहिलाच बॉल पडतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. ओ चांगला बॉल पण नाही. आमच्यापेक्षा योग्य निरीक्षण पंच
मैदानाच्या आतून करतात त्या चेंडूचं आणि हा वाईड बॉलचा इशारा आलाय. पहिल्याच चेंडूवर अतिरिक्त धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. जे हवं होतं ते पहिल्याच बॉलवर मिळतंय आणि के तयार. सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू मिडॉन मध्ये आलाय. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला जाणार नाही. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं या षटकामध्ये 2 फिल्डर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि हे बंधन असेल. क्रीडा रसिकांची तर चांगली गर्दी जमली आहे. आज डेट 3 मध्ये भरपूर प्रेक्षक उपस्थित होत आहेत. हॅलो, चांगले प्रकाशमय वातावरण पाहायला मिळतं या मैदानावर. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. चेंडू सात काव कॉर्नरच्या दिशेने शतरक्षकाच्या आवाक्यापासून दूर. चेंडू सीमा रेषे पार. मिळताय धाबा 4. शानदार चौकार. संघाची धावसंख्या 4 आणि पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 6 धाबा. चांगला फटका, चांगलं कलेक्शन बॅटर निलेश भोईर यांनी केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकण्याचा मान तो मिळवतोय. भारतीय टीमद्वारे आपण वीरेंद्र सेहवाग याला षटकार आणि चौकार ठोकताना अनेक वेळा बघितलंय. तसंच आता निलेश अप्पा 11 भरोडी टीमद्वारे खेळत असताना 4 धावा प्राप्त करतोय. ऊर्जा प्राप्त केली जाते या चौकाराच्या मदतीनं. फिल्डिंग आपण बघतायत. मिडॉन मध्ये शतरक्षक, मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहे. एक शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आत. कव्हर, बॅकवर्ड पॉइंट. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चेंडू डावे इष्ट सोडून जातोय डाऊन द लेग. आणि पंच पंकज म्हात्रे यांचा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबा, धावसंख्येत बदल. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 7 धाबा. स्कोर मोजून 7. 7 धाबा बॅटिंग करताना. पुढचा बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक, मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळाली बॅटरला. एकाच धाब्यावर आता तो संतुष्ट होतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा. प्रत्येक चेंडू फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत आहेत. टाळ्यांचा आवाज येतोय. पहिल्यांदा बघतो की एकेरी धाव आल्यानंतर टाळ्यांचा आवाज. आणि आता षटकार चौकारांची आतषबाजी कधी एकदा होतोय हे ह्याची वाट प्रेक्षक बघत असतात. लहान मुलं सुद्धा भरपूर वेळ झाला इथे उपस्थित आहेत क्रिकेट मॅचला पाहण्यासाठी. आता आडवे बॅटचा वापर केलाय. शॉर्ट बॉल होता. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याचा मधोमध जातोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एकच धाव. जल्लोष आहे, ऊर्जा या युवा पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जी लहान मुलं डाव्या बाजूला कॅडू कक्षाच्या दिशेने बसलेत. आणि चेंडूचा जर आपण अर्थातच गुड शॉट कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉलचा वापर या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतोय. या आधीच सूचना दिल्यात. चेंडूला काही झालं तरीही नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर, तत्पूर्वी या मान्यवर कक्षामध्ये विराजमान अतिथी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय गुरुनाथजी मढवी काका, त्यानंतर संजय पाटील, सन्माननीय विकाजी चौगुले, कुलदीपजी सुरेश पाटील, त्यानंतर प्रमोदजी शांताराम पाटील, मगनजी मुकादम, गणेश मुकादम, तसेच सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिथी देवो भव. कारण ह्या अतिथीमुळेच आपल्या व्यासपीठाला शोभा वाढत असते. ही अनमोल रत्न आहेत आणि त्यामुळेच या व्यासपीठाची चमक आपल्याला वाढताना दिसतं. त्यांचं स्वागत केलं जाते. कोळवळ टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला वळवलं. एक धाव पूर्ण केली. डीप मधून फेकी जाईपर्यंत दुसरी धाव घेतली जाईल काय, परंतु उत्तर दिलंय फिल्डरने. चांगला थ्रो केलाय. एकाच धावेवर रोखलंय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव फळकावरती 10 धाबा. 5 बॉलची समाप्ती झाली आणि धावसंख्या आहे ती 10. 7:34 मॅचला सुरुवात झाली. म्हणजेच अजून बघितलं तर 1 मिनिट आहे हे षटक टाकण्याकरता. रनअप मध्ये थोडासा चुकलाय.
गोलंदाज आणि डेड बॉलचा इशारा पंकज म्हात्रे कारिवली येथून बिलॉंग करत आहेत. चांगले क्रिकेटर आहेत जे बजरंग कारिवली टीमद्वारे ते अजून सुद्धा खेळत आहेत. पुढचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षकाने दिली हमी आणि या शतरक्षकाला संघाच्या कामी. विकेट डाऊन, पहिला धक्का गॉन. काय सुंदर गीत, टायटल सॉन्ग आपल्याला वाचताना दिसतं या स्पर्धेचं. फटका कसा कळला त्याची चर्चा करूया. एलिमिनेशन तितकं खास नव्हतं आणि बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळताय आदळताना दिसला आणि थेट मिडॉनमध्ये, वाईट ऑफ मिडॉनमध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावलाय. पहिला धक्का लागलाय, पहिले षटक संपलंय, धावा लागल्या जातात, 1 गडी बाद 10, 10 आफ्टर 1 ओव्हर. आणि पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं लागलेत. पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं लागलेत. अजूनही 10 मिनिटं आहेत. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटकं टाकायचे आहेत आणि 20 मिनिटांमध्ये एकूण 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे, हे लक्षात असू द्या. सहकार्य करा आयोजक कमिटीला. जय सोनोवाई वडूनगर आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे. राजेशजी पाटील, निलेशजी मनेरे, भावेश भगत, अजय पाटील, मिलिंद पाटील, घनश्याम पाटील, परेश काबूकर या सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलंय. अजून चर्चा आपण करणार आहोत आयोजक कमिटींची. जीसी अंतर्गत या मॅचेस तुम्ही बघतायत, संघाना तुम्ही बघतायत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगणावर आणि इथे आलेल्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. ग्रामीण विभागातील खेळाडूंना वाव देण्याकरता, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर आता गोलंदाज आलाय प्रणित काबूकर. तो सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अजून काही अडथळे येत आहेत, पण सण दर्शवत आहेत, गायडन्स केलं जात आहेत, नियमावली सुद्धा दिली जाते. आणि रॅलिंगच्या आतमध्ये जे कोणी प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतोय आपण बाहेर व्हा. रॅलिंगच्या बाहेरून तुम्ही मॅच बघा प्लीज. कमिसॉन दोन्ही कडून या मॅचला तुम्ही बघणार आहात. फुल टॉस बॉल, चेंडूला कव्हरच्या वरून खेळायचं होतं. शतरक्षक अचूक झेल टिपतोय, फलंदाज फेल ठरतोय, बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का गॉन. टीम मिटिंग करण्याकरता एकत्रित येऊ नका. अर्थातच तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो, पण ह्याच्यामध्ये वेळेच बचत कशी होईल याकडे लक्ष द्या. 2 फलंदाज झटपट बाद झालेत. कल्पेश भोईर आणि निलेश भोईर या खेळाडूंना परतीचा प्रवास करावा लागलाय. महेश भोईर हा खेळाडू आहे आणि आता मिडल ऑर्डरमध्ये, अप्पर मिडल ऑर्डरमध्ये कुमार पाटील याला मैदानाच्या आतमध्ये धाडलं जाते. तो सुद्धा एक चांगला बॅटर आहे. मधल्या फळीमध्ये संकटमोचकाची भूमिका तो अदा करतोय आणि आता खरोखरच गरज आहे संघाला, अप्पा 11 बरोडी टीमला गरज आहे धावा बनवण्याची. अजून एक कॅप्टन त्यांचा बाकी आहे, विनय, हा सुद्धा मिडल ऑर्डरमध्ये चांगलं बॅटिंग करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे तो. यश मिळालंय प्रणित काबूकर या खेळाडूला. पहिल्या चेंडूवर त्याने विकेट प्राप्त केली. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करणारे फार अनेक खेळाडू आहेत. एक तर अर्थातच नाव मला आठवलं ते म्हणजेच अजित आगरकर याचं, आणि त्या व्यतिरिक्त जेफ अर्नॉल्ड याचं सुद्धा मी नाव घेईन, ज्याने पहिल्याच बॉल टाकत असताना विकेट प्राप्त केलेत. इथे आता अपील जोरदार केलं होतं, मात्र इम्पॅक्ट पाहिला गेलाय पंचांद्वारे आणि म्हणूनच नॉट आउटचा इशारा त्यांचा आलाय.
धावसंख्या धावफळकावर आहे ती फक्त 10 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर. प्रणित काबूकर त्याच्या कुठेतील पुढचा चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक लावले गेलेत. एक शतरक्षक मिडविकेटच्या दिशेने तैनात केला गेलाय. फुल टॉस बॉल ऑन साईडला मिडविकेटच्या दिशेने चेंडूला वळवलंय. शतरक्षक डीप मध्ये तैनात होता. फेकी जाईपर्यंत एकच धाव मिळेल बॅटरला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धावफळकावरती 11 धाबा 11. चांगला उत्साह दिसतोय जे टीमचे सपोर्टर्स आहेत त्या सपोर्टर्सचा. प्रणित काबूकर यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्याकरता 200. समीर कांबेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा क्रॉस बॅटने चेंडूला उडवलाय. चेंडू हवाई सफर करतोय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. अगदी टप्प्याचं निरीक्षण करण्याकरता भरपूर वेळ बॅटरला मिळाला आणि ह्या चेंडूला थेट भिरकावून दिलं डिपिश मिडविकेट पट्ट्याबाहेर, जिथे 6 धाव मिळाल्यात बॅटरला. 6 धावाच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 17, 2 गडी बाद 17 आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला महेश 6 धावांनीच आपलं खातं उघडतोय. क्षमता आहे त्याच्याकडे. कारण मी नेहमीच सुरुवात करतोय माझ्या पॉकेटमध्ये. मी जेव्हा कुठेही जायचं असेल तर 200 रुपये 2000 रुपये तरी असतात आणि म्हणूनच आता षटकारण्याची सुरुवात केली. रणमध्ये चुकलाय. हा प्रेशर आहे कारण पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ज्यावेळेस पहिल्याच बॉलचा सामना करताना षटकार आलाय बॅटर महेश यांच्याकडून. प्रणित यांनी पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला होता. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. चेंडूला उडवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. बिग 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 बिगीश. टू इन रो. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत बॅटरने. महेश भुईर इज ऑन फायर. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात 23 धाबा. समीर कांबेकर यांनी पारितोषिक लावलं होतं विकेट हॅट्रिक करता. परंतु षटकारांची हॅट्रिक होईल असं वाटते मला. SK एंटरटेनमेंट यांच्याद्वारे थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. म्हणूनच या स्पर्धेला पाहण्याकरता लगेचच जोडा SK एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर आणि घर बसल्या आनंद लुटा. किरण तळे प्रोपरेटर आहेत या यूट्यूब चॅनलचे. सापाड कल्याण येथून ते बिलॉंग करतात आणि त्यांची टीम या ठिकाणी चांगलं कार्य करते. यश म्हात्रे, अतुल घाडगे, कपिल कारभारी, प्रशांत बजागे, राकेश गायकवाड, भावेश पाटील हे सर्वजण या ठिकाणी तैनात आहे. आणि 4 कॅमेरे या विकेट्सवर आपल्याला मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळत आहेत. षटकारांची हॅट्रिक साधली जाईल काय? यष्टी रक्षक अगदी यष्ट्यांच्या जवळ उभा. हो, पॉट डिलिव्हरी चॉक केलं या चेंडूला कारण कोळवळ टप्प्याचा चेंडू होता. वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि त्याच्यामध्ये सफल झालाय. चेंडू गेलाय तो वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने षटकाची समाप्ती. 2 षटकं संपल्यानंतर धावफळकावर धाबा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला. 24 धावा 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटंसं ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. या नो डाऊट टॉससाठी या जामताराजा स्पोर्ट्स खारभाव आणि सुमित कुमार गुंदवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी आपण इथे हजर राहा. 2 षटकं दर्शवलेत आणि या 2 षटकांच्या संपण्याआधी तुम्ही टॉस बॉक्समध्ये इथे जोडा जेणेकरून तुमच्या प्रतिक्रिया आम्ही वेळेवर जाणून घेऊ शकतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेल्या त्या मॅचला कोणताही अडथळा येणार नाही याकरता तुमचं सहकार्य मोलाचं असेल. सुमित कुमार गुंदवली वर्सेस जामताराजा स्पोर्ट्स खारभाव या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी या.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावर लागले जात आहेत. खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये पाणी पित आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ब्रँड कुठला आहे तो दाखवतात खेळाडू. दुसऱ्या बाजूला विकेटच्या मध्यभागी येऊन दोन्ही बॅटर चर्चा करत आहेत. सकारात्मक चर्चा असेल ही. धावसंख्या अशीच पुढे जायला हवी ही इच्छा असेल अप्पा 11 भरोडी टीमच्या सपोर्टर्सची, त्यांच्या कॅप्टनशी, आणि त्या अनुषंगाने सध्या बॅटिंग होताना दिसतात. दोन्ही इंडचा वापर होतोय आणि त्यामुळे जास्त वेळ आपल्याला जाईल असं वाटतं. धावसंख्या 24 धावा. प्रथम भगत गोलंदाजी मार्गावर आलाय तिसरे षटक टाकण्याकरता. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा बॅटर आहे महेश भोईर. फुल टॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. नो बॉल सुद्धा आलाय. बिमर चेंडू होता. कमरेपेक्षाही जास्त वर होता. हे तुम्ही बघू शकतायत. पुन्हा पुन्हा दृश्य दाखवले जात आहेत. अनेक अँगल्सने निरीक्षण केलं जाते. कमरेपेक्षाही वर हा चेंडू होता. त्यामुळेच स्कोरलेग पंच राजेश पाटील नो घोषित करत आहेत. मुख्य पंचांचा सुद्धा इशारा आला होता. म्हणजेच या 7 धावा मिळत आहेत. सोने पे सुहागा. स्कोर मोजम 31. 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. प्रथम भगत पहिला चेंडू टाकत असताना थोडंसं दडपण आहे, दबाव आहे. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल कारण मैदान हे घरचं आहे. स्वर्गीय स्मुरज यांच्या अर्थातच सूरज स्मृती जय भोलानाथ वडुनोगर असं नाव या संघाला देण्यात आले. टॉस जिंकून त्यांच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले अप्पा 11 भरोडी टीमला. ओव्हर पिच बॉल. पुन्हा बॅकलिपचा वापर केलाय. चेंडूवर शतरक्षक येतोय आणि त्याने टीपलाय झेल, परंतु फ्री हिट होता. मुक्त फटका खेळला गेलाय. 2 धाव मिळत आहेत बॅटरला. महेश चांगला लयमध्ये येतोय. म्हणजे जर आपण बघितलं तर चेंडू व्यवस्थित कनेक्ट होतात बॅटला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात 33 धावा. 2 गडी बाद 33. एक वेळ अशी होती की 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 10 होती आणि अशा स्थितीमधून आता 23 धावांची जी भागीदारी झाली आहे ती सर्वोत्तम भागीदारी म्हणता येईल तिसऱ्या विकेट करता. 23 धावा दोन्ही बॅटरने मिळून जोडल्यात. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये टोळावलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता फायदा घेतला गेलाय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 35 धावा 35. फ्री हिटचा फायदा सुद्धा घेतला गेलाय. एकेरी दुहेरी धावा मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. या षटकात अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. महागडे षटक तर ठरलंय आणि वेळ सुद्धा जास्त घेतला. या षटकाने कमबॅक करावा लागेल. शॉर्ट बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव बाद करता दोन्ही बॅटर धावत आहेत. कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये सर्वात लांब लचक क्षेत्र म्हणजेच मिड विकेटचं क्षेत्र असतं आणि तिथे चेंडू केल्यानंतर तुम्ही 2 धावा सहजगत्या पूर्ण करायला हव्यात. ते काम आता बॅटर पूर्ण करत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत 37. टीम की रन संख्या 37. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली रणगती, रणनीती, धावगती पाहायला मिळाली. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल. हा चेंडू जर आपण बघितला तर मिडऑन क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण केली. नियंत्रण असणं गरजेचं आहे. स्लोवर 1 चेंडूचा वापर या ठिकाणी केलाय. कारण जितका वेगाने तुम्ही चेंडू टाकाल ना तितका वेगाने फलंदाजाला बॅट फिरवण्याकरता वेळ मिळत असतोय. टायमिंग ते योग्य पद्धतीने साधत असतात. म्हणूनच तुमच्या बोटांतील जादू तुम्ही दाखवली तर बॅटर बीट होऊ शकतात. 2.4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 38 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये. जय सोनूआई वडुनोगर आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची रजनी क्रिकेटची स्पर्धा. क्रॉस बॅटने खेळायचा होता. बॅटर आता बीट झालाय. ऑफ स्टंपवर या आधीच तो शफल झालाय आणि हा फटका तो चुकलाय. बघूया कारण जास्तीत जास्त शॉर्ट सिलेक्शन करण्याकरता ऑफ स्टंपवर बॅटर उभे असतात. धावसंख्या आता धावफलकावर आहे ती 38 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. कमबॅक केलाय गोलंदाज प्रथम भगत याने.
पुढचा बॉल बॅटच्या टोलला चेंडू लागलाय, चेंडू हवेत आहे. एक धाव मिळेल एका धावेची. पुन्हा एकदा आता दुसरी धावे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. थ्रो चांगला नव्हता, अन्यथा एकच धाव मिळाली असती. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात 40 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय रघुनाथ पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, मान्य श्री सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024. वेळ जास्त वाया गेलाय, म्हणजेच 7:34 आपण मॅच स्टार्ट केला आणि आता 7:54 झालेत. 20 मिनिटं गेलेत. दोन्ही इंचा वापर होतो, त्यामुळे थोडासा वेळ आपला जास्त जाईल. पंकज सर, दोन्ही इंडने वापर होत असल्या कारणानं थोडासा वेळ जास्त जातोय आपला. ओके ओके. टॉससाठी या आता. जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव आणि विपक्ष टीम तुम्ही बघताय सुमित कुमार गुंदवली टीमचा कॅप्टन आणि जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमचा कॅप्टन टॉससाठी या. पुन्हा एकदा मी आमंत्रण देतोय जामता राजा स्पोर्ट्स खारबाव व सुमित कुमार गुंदावली या दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीवर आहे. मॅनेजमेंटचे सूत्र हाताळणारे आमचे सर्व आपण बघतायत ज्ञानेश्वरजी चिकणे याच गावातून ते बिलॉंग करत आहेत. एक नामचीन समालोचक आहेत, कधी योग आला नाही प्रत्यक्षात समालोचन क्षेत्रामध्ये त्यांच्यासोबत जुडण्याचा, परंतु आज तो योग आलाय. आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत ते महाराष्ट्र समालोचक मित्र परिवाराचे सदस्य आहेत ज्ञानेश्वरजी चिकणे. कविवरी आहेत, कविता सुद्धा ते रचत आहेत. वेलकम ज्ञानेश्वरजी. चांगले समालोचक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. और पिच बॉल हल्ला केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याला गुंगारा देत चेंडू सटकलाय. चेंडू सीमारेषे पार, षटकार. हे पाहू शकतायत वेगवेगळ्या अँगलने दाखवण्याचा काय फायदा होत असतो. चांगलं शॉर्ट सिलेक्शन, बॅकलिपचा वापर केलाय, हवाई सफर सफल केलाय. स्कोर मूव्स ऑन 46. ओहो, हा चेंडू हवेत आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावां करता चौकार. शानदार स्ट्रोक. महेश भोईर यांनी दिवाळीमध्ये कमी फटाके वाजवले होते आणि आता ती कसर तो मैदानाच्या आतून पूर्ण करतोय. 10 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येवर तो चांगले बॅटिंग करतोय. गुड बॅटिंग, खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा. स्कोर मोज ऑन 50. अर्धशतकी धावसंख्या लागली जाते, अर्धशतक लागलं जाते. सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये 10 धावा नागेशाच्या पहिल्याच 2 चेंडूंवर हल्ला केलाय. समर्थक तर चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि दुसरा डाव अजूनही शिल्लक आहे, त्या डावाची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या रिजन मध्ये चेंडूला वावलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ चेंडू 4 धावां करता निघून गेलाय. चौकार. थँक्यू सो मच डीजे महेश. परेश काबूकर यांना विनंती करतोय, कारण जो आपण मॅचचा जो टॉस जो आहे तो टॉसचा कॉइन त्यांच्याकडे आहे. परेश काबूकर यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी या. ज्ञानेश्वर चिकणे एक चांगले व्यक्ती आहेत, चांगले सुस्वभावी व्यक्तिमत्व, परंतु पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत मिळण्याची संधी आम्हाला मिळतोय, भेटण्याची संधी मिळतोय. स्कोर इज 54 नाऊ. 54 धावा झालेत. चांगली धावसंख्या उभारली जाते पहिल्या 3.3 चेंडूंमध्ये.
चांगलं बॅटिंग होतोय. घरच्या मैदानावर फायदा होऊ शकतोय सूरज स्मृती, जय भोलेनाथ वडुणूकर या टीमला सुद्धा. त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ह्या टीम्स खेळताना दिसून येत आहेत. कॅप्टन दोन्ही आलेत का आता? जाणता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमचे कॅप्टन या येत आहेत, उमेश तरी येत आहेत. वेलकम उमेशजी. आमचे भाचे आहेत उमेश, चांगले क्रिकेटर आहेत. खारबाव येथून ते बिलॉंग करत आहेत. मोठ्या कुळ्या गटामधून सुद्धा त्यांना मी आता चंदन सर येथील त्या विजय मामा चषकामध्ये पाहिलं होतं, जिथे आम्ही धावतं समालोचन करत होतो. आणि कुळ्या गटामधून उमेश तरे चांगला परफॉर्मन्स देताना दिसले. और पिच बॉल चेंडूला काढले खोदून आणि लॉंग ऑफची जागा काढली शोधून. मिळत आहे 6 धावा. षटकार. फटाक्याशिवाय बात नाही. महेश भोईर 12 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या जर आपण बघितली तर ती आहे 60. 2 अर्धशतक दर्शवलेत आणि तिसरं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे ती बॅटर महेश भोईर याला. डेंजरस बॅटिंग, धोकादायक बॅटिंग करतोय. 12 चेंडूमध्ये 46 धावा बनवतोय, ज्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकारांचा समावेश सुद्धा पाहायला मिळाला. आणि ओव्हरऑल म्हणजेच चोहे बाजूने त्याची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण मैदानाची रंगरंगोटी करताना दिसलाय. धावसंख्या धावफळकावर आहे ती 60. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. हा मला वाटतं कोणातरी VIP व्यक्तीच्या गाडीचा नंबर दिसतोय 6446. जशी धावसंख्या येते त्या 4थ्या षटकात 6446. धावसंख्या धावफळकावर आहे ती 60 धाबा. गोलंदाज नागेश चांगलं विश्वास प्राप्त करून गोलंदाजी त्याला करावी लागेल. स्लोवर वन. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. नाही का दुक्का. सीधा 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 छक्का. महेश बॅट दाखवा. स्टिकर कोणता आहे आम्हाला बघायचं आहे बॅटवर. हाफ सेंचुरी तो पूर्ण करतोय. 13 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करतोय. युवराज सिंगची आठवण करून दिली. ही 3रं अर्धशतक आहे आणि खूप सुंदररित्या बॅटिंग त्याने केलंय. चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. धावसंख्या धावफळकावर पुढे सरकली. आता मात्र व्हाईट बॉल असेल. हो, एका वेगळ्या शैलीने पंच सुद्धा इशारा करत आहेत. अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली, धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 67. अजून 1 बॉल शिल्लक आहे. 67 इज द स्कोर. शॉर्ट बॉल. फुल पॉवर पॉवर पॉवरफुल बिगी. थँक्यू DC. 6 धावांची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावा लागल्या जातात 73 धावा आणि 58 धावांची नाबाद खेळी 14 चेंडूंमध्ये बॅटरने बनवले. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळेच थेट आपण वळतोय टॉसकडे. एकूण 74 धावांचं लक्ष असेल. 74 इज अ टार्गेट. ओव्हर टू टॉस बॉक्स. ज्ञानेश्वर चिकणे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडे आम्ही वळतोय. थँक्यू सो मच संदीप गावण सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणाती गणपती गणराजाला साष्टांग नमस्कार करून आज या 3ऱ्या रजनीला आपण नक्कीच सुरुवात केलेली आहे. मी मान्यवर कक्षामध्ये विनंती करेन नक्कीच कुलदीपजी पाटील, माजी उपसरपंच, तसेच विकासजी चौगुले, संजय पाटील आणि गुरुकाका तसेच प्रमोद पाटील या सर्व मान्यवरांना विनंती करेन. तसेच सचिन पाटील आपणही या टॉस बॉक्समध्ये, या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते ही टॉस कंप्लीट केली जाईल. मित्र, आपण टॉस बॉक्स RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आहोत. एका बाजूला आपण नक्कीच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जात आहे माननीय श्री सुलेश बाळेमामा म्हात्रे, एका बाजूला श्री सुमितजी म्हात्रे त्यांचे सुपुत्र, आणि त्यानंतर श्री योगेश म्हात्रे, श्री सुधीर म्हात्रे आणि श्री रणधीर म्हात्रे, या सर्व
मान्यवरांना हा टॉस बॉक्स आपण समर्पित केलेला आहे. वेलकम कुलदीप पाटील, वेलकम विकास चौगले, वेलकम संजय पाटील, वेलकम गुरुकाका, आपलंही खूप खूप स्वागत आहे. जाणता राजा खारबाव आणि सुमित कुमार गुंदवली या दोन संघामध्ये आपण ही टॉस करणार आहोत. पारंपरिक आपली टॉस आहे. नक्कीच माजी उपसरपंच कुलदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करणार आहोत. कॉलिंग कोण करेल? खारबाव संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. बालेमामा चषक 2024 ची महत्त्वाची ही टॉस छापा असं म्हणणे मात्र पडलेला आहे काटा. मान्यवरांना सर्व विनंती असेल की आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षाची शोभा वाढवा. आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कर्णधारांशी हितगुज आपण नक्कीच करणार आहोत. खारबाव संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला टॉस जिंकलेले आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. खारबाव गावचा इतिहास आहे. खारबाव नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुंदवली गाव नक्कीच खारबाव गाव तुमच्या विरुद्ध आहे. अगदी सुमित कुमार अँड कंपनी जर म्हटलं तर एक मोठा संघ. प्रॅक्टिस आणि तुमच्या संघाची तयारी कशा प्रकारे आहे? आमची प्रॅक्टिस पूर्ण आहे आणि पूर्ण पॅक संघ आहे आमचा. नक्कीच एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल. हो नक्कीच. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि खेळण्यासाठी संधी दिली त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन. नक्कीच आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस हरला तर महत्त्वाची होती टॉस तुमच्यासाठी. हो नक्कीच. खारबाव गाव म्हटलं ते तर नक्कीच एक विद्येचं माहेरघर मानलं जातं आहे या भिवंडी तालुक्यामध्ये आणि क्रिकेटमध्येही या गावाने नाव नक्कीच रोशन केलेलं आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. साधारणतः किती धावांपर्यंत जाल? 50+. इथे आल्यानंतर काय वाटलं? खूप सुंदर आयोजन केले आणि खेळण्याची संधी दिली आणि त्यांचा आभार मानतो. एक चांगला सामना आम्हाला गुंदवली वर्सेस खारबाव पाहायला मिळेल. हो नक्की. येस, आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. मित्र, गुंदवली आणि खारबाव या दोन संघामध्ये टॉस या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. गुंदवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेले खारबाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजाच्या छत्रपतींना मानाचा मुजरा, कारल्याच्या आई एकविरीला मानाचं नमन करून सर्वांचं स्वागत. मी साहिल शेळके पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय आणि माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. जय सोनवाई वडोनगर आयोजित माननीय श्री सुरेश बायामामा म्हात्रे चषक 2024 आजचा तिसरा दिवस, तिसरी रजनी, पहिली मॅच. अप्पा 11 भरोडी विपक्ष जय भोलेनाथ वडुनवगर. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू, फक्त दिशा दिली या फटका चांगला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक सिंगल आणि सिंगल न खातं ओपन झालं. डावाला सुरुवात झाली या टीम वडुनवगर संघाकडनं. नाणेफेकी जिंकली होती. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता परंतु धावा भरपूर बनल्या गेल्या. भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या दिवसामध्ये पाहिला तर जय मारला, कालच्या दिवसामध्ये मुकेश मते मारला आणि आजच्या पहिल्याच मॅचमध्ये महेश भोईर मारला. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला. बॉल मिडॉनला अडवलं जाईल. एक सिंगल या चेंडूवरती देखील. बघा, अगदी सिंगल डबलनं काही होणार नाही आहे कारण 74 धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करावी लागणार आहे. म्हणजे मोठे फटके गरजेचे असतील ती मग वडुनवगर संघाला. होम ग्राउंडवरती खेळत आहे, ॲडव्हान्टेज असेल कदाचित, परंतु नाईटच्या मॅचेस या अगोदर कधी या गावामध्ये झाल्या नव्हत्या. पहिल्यांदाच ही संकल्पना. यावेळेस फटका चांगला. बॉल जाईल सीमारेखा पार. षटकार. जसं मी उल्लेख देखील केला होता, या अगोदर कधी या गावामध्ये नाईटच्या स्पर्धा झालेल्या नाही आहेत. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या या मैदानावरती वडुनवगरच्या माध्यमातून, परंतु प्रथमतः ही संकल्पना होम ग्राउंडवरती खेळतीये. ॲडव्हान्टेज आहे, परंतु नाईटच्या क्रिकेटमध्ये अगदी वेगळं क्रिकेट सातत्याने पाहायला मिळत असतं. सध्याच्या घडीला मोठा फटका बॅट्समन मुकेश मुकादमच्या बॅटमधनं आलाय. यावेळेस देखील मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे.
टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. लागतोय पहिला धक्का. बॅट्समन मुकेश मुकादम बॅक टू द आउट. शुभम भोईरच्या खात्यामध्ये विकेट पहिली टिपली जाते आणि मॅच मध्ये पुन्हा कमबॅक, पुन्हा शिरकाव, धाबा भरपूर चांगल्या बनवल्या आणि गोलंदाजी देखील तशी भेदक होणं गरजेचं होतं, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न मुकेश केला जरूर, परंतु फक्त एक षटकार आला. त्या व्यतिरिक्त विकेट फेकली जाते, विकेट टाकली आहे. चांगला झेल, अगदी नाईट क्रिकेट म्हटलं तर झेल घेणं भरपूर कठीण होत असतं, परंतु सध्याच्या घडीला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सज्ज शुभम. यावेळेस आखूड टप्पाचा बॉल होता, दिशा दिली आहे, फटका चांगला, बॉल फाईन लेगला, एक सिंगल. या चेंडूवरती देखील कंप्लीट केली गेली एका धावेनं. धावफलक पुढं सरकेल. युवा गोलंदाज शुभम भोईर आणि अप्रतिम वर्क सध्याच्या घडीला. अगदी युवा गोलंदाज त्याच्यावरती आक्रमक एक झाला म्हणजे षटकार आला, परंतु त्या दबावाला झुगारून तो चांगला खेळ करतोय. निश्चित मोठ्या खेळाडूची निशाणी हीच असते. वय कमी आहे, वर्ष कमी आहे, परंतु अनुभव या खेळाडूकडे देखील क्रिकेटचा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम भोईर पुन्हा एकदा सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस फटका उडवला, फटका चांगला, धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमारेषा पार, येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. काय जबरदस्त फटका आणि षटकारानं पहिल्या षटकाची केली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 14 धावा. 74चा पाठलाग करत असताना 14 बनल्या गेल्या, म्हणजे अजून देखील 18 चेंडूमध्ये 60 धावांची गरज, म्हणजे 20च्या सरासरीनं धावगती गाठणं गरजेचं. आणि सध्याच्या घडीला अप्रतिम बॅटिंग. मी म्हणेन विकेट गेल्यानंतर पूर्णपणे कमबॅक झालं होतं टीम भरोडीचं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा षटकार ठोकला. मॅचमध्ये पुन्हा वापसी टीम वडूनगर संघाची. ओमकार पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर गणेशजी म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे आणि अगदी आजच्या दिवसाचा विचार केला, आज भिवंडी मधील नामवंतित संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. काल पालघर विभागातील संघ होते, कल्याण विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळाले, परंतु कालचा दिवस गाजवला तो म्हणजे स्वयं 11 बंदर पाखाडी संघानं. अप्रतिम खेळ त्यांचा पालघरवरून आले आणि अप्रतिम खेळ या भिवंडी विभागामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेनं. आज गोलंदाज कुमार आपल्याला पाहायला मिळतील. बॅकफुटवरती जाऊन खेळून काढल्या, फटका चांगला, शॉट थर्डमॅनला खेळाडू, एक सिंगल. या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. या चेंडूवरती एका धावेनं धावफलक 15 वरती. 15 ऑन अ बोर्ड, 15 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जयकांत आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्या बॅटमधनं शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता आणि तशा फटक्यांची गरज देखील. बघा यावेळेस त्याच पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु समोर गोलंदाज नवीन आहे, कुठे ना कुठे स्ट्रॅटर्जी बदलली गोलंदाजानं आणि लेग बायच्या रूपानं एक सिंगल. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी सिंगल डबलनं काही होणार नाही या टीम वडूनगर संघाकडनं, कारण मोठ्या फटक्यांची गरज. 74 धावांचा पाठलाग करतोय आणि नक्कीच कालच्या दिवसाचा उल्लेख देखील, कारण टीम भादवाड संघ मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत होता. मुकेश मतेनं तब्बल 57 बनवल्या होत्या, तरी सुद्धा 5 धावेनं सामना तो गमवावा लागला होता. यावेळेस देखील फटका चांगला, एक सिंगल. या चेंडूवरती देखील कंप्लीट. नक्कीच जसा उल्लेख करत होतो, मुकेश मतेनं 57 बनवल्या, त्या व्यतिरिक्त देखील टीमला सामना गमवावा लागला 5 धावांनी.
पहिल्या दिवसामध्ये राजनं देखील तब्बल 56 बनवल्या होत्या, परंतु एका धावेनं टीम कुकसे संघाला तो सामना गमवावा लागला होता. यावेळेस देखील दिशा दिली आहे. फटका चांगला, बॉल फाईन लेगला चाललाय, खेळाडू नाही आहे, गॅप आहे. आत्ता जाऊन चेंडूला गॅदर केलं, उचलला, फेकला, ओव्हर थ्रो आणि या चेंडूवरती तब्बल 2-3 किती धावा असतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न करतोय, मात्र 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर दोन्ही फलंदाज षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतील तर मॅक चिकने यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. स्टेप आउट झालाय, फटका उडवलाय, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे, अगदी सहज सोपा झेल आणि बॅट्समन झाला फेल. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम जय भोलेनाथ वडूनगर संघाला. अगदी विकेट गेली आहे आणि पहिल्या सत्रामध्ये संदीप सरांनी जसा उल्लेख केला होता की स्पर्धा भरपूर मोठी आहे, तब्बल 1 लाख रुपये बक्षीस आहे. आणि मी कालपासून उल्लेख करतोय की एंट्री फी छोटी आणि बक्षीस मोठं आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि स्पर्धा खरंच मोठी आहे, तब्बल 9 दिवसीय ही स्पर्धा आणि आज 3रा दिवस 3री रात्र आपण पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वडूनगर नगरीमध्ये. अगदी गावाचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. संध्याकाळ असो सकाळ असो, प्रचंड प्रेक्षक वर्ग आपल्याला या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत असतो. एक सिंगल दरम्यान कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, फंबलिंग सातत्याने पाहायला मिळते. अगदी यंगस्टर खेळाडू टीम भरोडी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातोय. आप्पा 11 भरोडी म्हणजे मौसम शेठ पाटील यांचा संघ. भरपूर चांगलं वर्क सध्याच्या घडीला. धावा बनल्या गेल्या 74 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 22 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ देखील झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 22 धावा. अजून देखील 52 धावांची गरज. 12 चेंडू 52 ची गरज. बघा मॅच बनू शकते कारण रेग्युलर क्रिकेट आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. गावासाठी, गावाच्या नावासाठी अगदी विचार केला तर वडूनगरचे 2 संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. एक आपल्याला सध्या जय भोलेनाथ वडूनगर आणि दुसरी पाहायला मिळेल ती म्हणजे जय सोनोई वडूनगर बी या नावाने. अगदी उल्लेख करेन की जय सोनोई वडूनगर संघाची देखील मॅच असेल एखाद्या दिवशी. भरपूर मजा येणार त्या मॅचमध्ये कारण प्रॅक्टिस भरपूर केली आहे. पहिल्या दिवसापासनं भरपूर चांगलं वर्क, प्रयत्न, मेहनत घेतली जाते या मैदान बनवण्यासाठी आणि मैदान हे सजलंय. अगदी परवाच्या दिवसापासनं या स्पर्धेला सुरुवात झाली. संपूर्ण भिवंडीभर चर्चा होती कधी आहे ट्रॉफी, कधी आहे ट्रॉफी. शेवटी तो क्षण आला आणि सध्या आपण बाळामामा म्हात्रे चषक पाहतोय. 3रा दिवस बागफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाईन खराब आहे, अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू वाईड आला. बागफूटवरती जाऊन फटका, मिसलामिंग, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि झेल झाली आहे ड्रॉप. बघा अगदी झेल कंप्लीट केली असती ना कुठे ना कुठे आपल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज अशा गोष्टी देखील असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही विकेट कॅरी कराल कुठे ना कुठे त्या ठिकाणी देखील फरक पडत असतो. यावेळेस बघा जेले पे नमक, झेल सोडला होता त्यानंतर झालाय मोठा ब्लास्ट, येतोय बिग हिट षटकार. थँक्यू डीजा. नक्कीच जर सूरज मोदी जय भोलेनाथ वडूनगर संघ जर मॅच जिंकेल तर सौरंग पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण संघाला मेजवानी दिली जाईल.
गोलंदाज सज्ज झाला. अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला. सर बाटनं षटकार 6 धावेनं धावफलक 29 धावा 74चा पाठलाग करत असताना तिसरं षटक. यावेळेस देखील फटका चांगला, मात्र चेंडूखाली क्षेत्ररक्षक अटेम्प्ट भरपूर चांगलं पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती तब्बल एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. अप्रतिम क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या. क्षेत्ररक्षकानं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण एका क्षणाला वाटलं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय, परंतु बॉल अडला गेला. रात्रीचा प्रहर आहे, मी उल्लेख करतो, रात्रीच्या प्रहरामध्ये षटकार ठोकणं कठीण असतं. जर प्रॉपर टायमिंग झुलं तरी सुद्धा ताकद देखील त्या फटक्यामध्ये असणं गरजेचं आहे. अदरवाईज बॉल मैदानाच्या आतमध्येच राहताना आपल्याला पाहायला मिळतो. जनता राजा खारबाव संघ देखील सज्ज झालाय पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. यस स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकार खाल्ला, त्यानंतर खराब चेंडूच होता, प्रहार झाला होता, परंतु ताकद तितकी नव्हती. बॅटची कडा लागली. यावेळेस ताकद तर भरपूर लावली, परंतु बॅटची कडा लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवलं जाईल. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. अजून देखील 42 धावांची गरज आहे. यावेळेस देखील फटका चांगला, गॅप देखील आहे. बॉल चाललाय काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार. येतोय चौकार. चला वेळ कमी खर्च करा, विनंती असेल. टीम भरोडी संघ धावफलकावरती धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36. चला विनंती असेल टीम भरोडी संघ 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची. भरपूर लांब आहे लक्ष, परंतु बघा मॅच संपलेली नाही आहे. कालच्या दिवसामध्ये देखील 35 धावांची गरज होती 6 चेंडूमध्ये. पहिला चेंडू नो बॉल, त्याच्यावरती मुकेश मतेने षटकार ठोकला. मॅच पूर्णपणे कमबॅक करून आणलं होतं टीम भादवडला. एका क्षणाला वाटलं भादवड बाहेर जाईल, कारण तिसरं षटकमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती नितीन पाटीलनं, नयन पाटीलनं, आणि अगदी त्या ओव्हर नंतर वाटलं की मॅच संपली, आता भादवड संघ घरच्या दिशेनं जाईल. परंतु मुकेश मतेनं सांगितलं की मी अजून देखील आहे. सो आशा होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मोठा फटका आला, परंतु मॅच भरपूर दूर गेली होती. 5 धावांनी पराभव पत्करावा लागला होता टीम भादवडला. 6 चेंडू 38 धावांची गरज. टीम वडूनवगर संघ विनंती असेल जे कोणी प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आत येतात त्यांना बाहेर करायचा, आणि आपल्यासाठी स्टँड देखील बनवल्यात. खेळाडू कक्ष आहे, आपण खेळाडू कक्षामध्ये बसू शकता. विशांत भुईर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि तब्बल 38 धावांची गरज. षटकार चौकार मॅच बनेल. फुल टॉस बॉल, फटका चांगला, बॉल सीमारेषा पार निघून गेलाय का अंपायर सांगतील. येस इट इज षटकार. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती झाला उत्तम प्रहार. पहिला हल्लाय, परंतु 38 बनवायच्या होत्या. मोठी गोष्ट असेल 36 देखील बनल्या तरी, परंतु पहिला षटकार आला. धावफलक 42. यावेळेस देखील फटका उडवलाय. हा चेंडू देखील जाईल का? यस इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. अगदी मॅच पुन्हा एकदा थ्रिलर पाहायला मिळेल का, हा देखील एक प्रश्न मी उल्लेख करत होतो कालच्या दिवसाचा. आजच्या दिवसामध्ये देखील तशीच मॅच पाहायला मिळते.
भरोडी संघ विनंती असेल, अगदी काही वेळेस काय होतं, प्रत्येक जण गोलंदाजाला काहीतरी वेगळं सांगायला जातं आणि गोलंदाज काही वेगळं करून बसतो. षटकार येतात, परंतु जर नो बॉल त्याने टाकला, त्याच्यावरती फटका बसला तर विचार करणं कुठे ना कुठे भाग पडेल टीम भरोडी संघाला. सध्याच्या घडीला 2 खराब बॉल आणि त्याच्यावरती 2 उत्तम प्रहार झाले. बॅट्समन प्रसाद पाटीलच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस देखील फुलटॉस आहे, मात्र फटका फसला गेला. कोणती मिस्टेक केलेली नाहीये क्षेत्ररक्षकानं. टिपलाय झेल आणि संपला बॅट्समनचा खेळ. आता मात्र मॅच मधनं दूर जात असताना टीम वडूनगर संघ. अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये असं वाटतं की मॅच भरपूर लांब चालली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये वाटतं की यस जिंकू शकतो अजून देखील. परंतु सध्या 2 चेंडूवरती वाटलं असेल टीम वडूनगर संघाला की आपण मॅच जिंकू शकतो या ठिकाणाहून, परंतु हा चेंडू लोअर फुलटॉस होता. दिशा द्यायची होती, ताकद लावायची होती, परंतु 2 मधनं काहीतरी एकच गोष्ट करू शकला बॅटर, त्या अनुषंगानं बाद झाला. न्यू बॅटर सुयोग काबूकर, गोलंदाज सज्ज. यावेळेस फटका उडवला. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झाली आहे मिस्टेक. या अगोदर अप्रतिम झेल टिपला होता, परंतु त्यानंतर झेल झाली आहे ड्रॉप. काही फरक पडणार नाही या मॅच वरती, परंतु नक्कीच मी उल्लेख करत होतो की मॅन ऑफ द सिरीज असते, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, याच्यावरती फरक पडू शकतो. यावेळेस देखील फटका चांगला फिरून मारला. क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल. आता मात्र औपचारिकता पूर्ण केल्याचं काम करायचं. शेवटचा अंतिम बॉल अगदी चांगल्या रीतीनं हाताळायचा. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज सज्ज विशांत भोईर. यावेळेस स्लॉग स्वीप, फटका चांगला आहे. बॉल मात्र थांबणार नाही, निघून जाईल सीमारेषा पार आणि टीम वडूनगर देखील आता या स्पर्धेच्या बाहेर. हार्ड लक टीम वडूनगर अँड अभिनंदन टीम अप्पा 11 भरोडी. पुढच्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश केला आणि टीम जय भोलेनाथ वडूनगर संघ, आपलं देखील कौतुक असेल. आपण या स्पर्धेमध्ये